खचवणाऱ्या व नकारात्मक लोकांपेक्षा पाठिंबा, आधार देणाऱ्या लोकांना ओळखले पाहिजे. कारण वेळेनुसार तर बदलणारे खूप असतात, पण आपली वेळ बदलणारे, निस्वार्थ मदतीचा हात देणारे खूप कमी असतात. वाईट विचारांना दूर ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सतत चांगले विचार करत राहणे. रेषा काही साधी गोष्ट नव्हे. ती कागदावर आली तर आकृती, डोक्यावर आली तर चिंता, हातावर आली तर नशीब, जमिनीवर आली तर वाटणी आणि नात्यात आली तर दरी निर्माण करते. जेव्हा आपण एखाद्याला समजूनच नाही तर त्याच्या जागी उभं राहून पाहतो, तेव्हा आपल्याला समजण्याच्या पलीकडची उत्तरं मिळतात. आईच्या हाताने घातलेल्या स्नानाची किंमत ज्याला कळली त्याला कुंभ स्नानाची जरूरत नाही. पाप विचारांमुळे होतात, शरीरांमुळे नाही. आणि गंगा नदी शरीराला शुद्ध करते, विचारांना नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच असतो की जो पारखून पाहतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून पाहतो त्याला कमतरता दिसते. विचार बदला, स्वभाव बदलेल. स्वभाव बदला, सवयी बदलतील. सवयी बदला, व्यक्तिमत्व बदलेल. आणि व्यक्तिमत्व बदलले की भविष्य आपोआप बदलते. कोणाचे उपकार नाही फेडता आले तरी चालेल, पण उपकाराची जाणीव तरी नक्की ठेवावी. अनेकदा जगाचा विचार करण्याच्या नादात स्वतःला काय वाटतं याचा विचार करणं आपण विसरून जातो. कोणी म्हणतं याच्यावर विश्वास ठेवा, कोणी म्हणतं त्याच्यावर विश्वास ठेवा. मी म्हणतो तुम्ही सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवा, कारण सर्व शक्ती तुमच्यामध्येच आहे. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो. आंधळ्याला दिसू लागल्यावर तो सगळ्यात अगोदर त्याच काठीला फेकून देतो जिने पूर्ण आयुष्यभर त्याला आधार दिलेला असतो. आयुष्य एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहता येतं, पण मागे जाता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगा. सुखात आनंद लुटणाऱ्यापेक्षा दुःखात आपली काळजी घेणारी माणसं जास्त महत्त्वाची असतात. खरं तर त्यांना जपलं पाहिजे. कोणीही आपलं चांगलं किंवा वाईट करो हे त्यांचं कर्म आहे. आपल्याकडून कोणाचं वाईट होऊ नये हा आपला धर्म आहे. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते. आणि चांगलं जगायला फक्त चांगले संस्कार असून चालत नाही, तर वृत्ती पण चांगली असावी लागते. अशक्य म्हणजे ते नाही जे आपण करू शकतो. अशक्य म्हणजे ते आहे जे आपल्याला करू वाटत नाही. कोणी तुमचा आदर करो किंवा न करो, तुम्ही चांगले काम करत राहा. तुमचा विवेक नेहमीच तुमचा सन्मान करेल. आणि आयुष्यात यापेक्षा मोठा आनंद नाही. परिस्थिती कधीच समस्या असत नाही. ती समस्या तेव्हाच बनते जेव्हा ती आपल्याला हाताळता येत नाही. अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका. एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा. जिंकलात तरी त्याच्यासाठी आणि हरलात तरी त्याच्यासाठीच. भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही, आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान आहे. मालमत्तेचे वारस कितीही असू द्या, पण कर्माचा वारस मात्र आपण स्वतःच असतो. जीवन एक महाभारत आहे. म्हणून मित्र कर्णासारखे आणि मार्गदर्शक श्रीकृष्णासारखे निवडा. जे हरवले आहेत ते शोधल्यावर मिळू शकते, पण जे बदलले आहेत ते परत शोधूनही मिळणार नाहीत. चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, कारण त्याशिवाय आपण देवावर विश्वास ठेवू शकत नाही. आपल्या आयुष्यात चांगले वाईट प्रसंग घडत असतात. आपण ज्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहतो तसे चांगले वाईट परिणाम आपल्या मनावर होत असतात. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.
हा आशावाद मनाशी बाळगून पुढील आयुष्याचा सकारात्मक आणि काळजीपूर्वक विचार केला की जगणं अजून सुखकारक, सुसह्य आणि मजेशीर होतं. आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य तो उपभोग घेऊन नसलेल्या किंवा आवश्यक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत राहा. कधीही सुखात दुःख शोधण्यापेक्षा दुःखात सुख शोधा. मोठी उडी मारून पडण्यापेक्षा हळूहळू टाकलेली पावलं तुम्हाला नेहमी तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. माणसाचे शेवटपर्यंत सोबत राहणारे आभूषण म्हणजे त्या माणसाचा स्वभाव आणि माणुसकी. समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकरणाची खरी संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तोच खरा सुखी होतो. दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधीच उपाशी मरत नाही. जो जास्तीत जास्त ऐकण्याची व कमीत कमी बोलण्याची क्षमता बाळगतो तो नेहमी यशस्वी आणि आनंदी जीवन जगतो. ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं, पण जबाबदारी दिसत नाही कारण ती स्वीकारलेली असते. जो माणूस तोंडावर स्पष्ट बोलून मोकळा होतो त्याच्या बोलण्यात कडूपणा वाटत असला तरी तो कोणाचा विश्वासघात करत नाही. कायमचे काहीच नसते, परिस्थिती सर्व काही बदलत असते. आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे. त्यामुळे स्वतः आनंदी राहा व इतरांनाही आनंदी ठेवा. यशस्वी जीवनाची 4 सूत्रे आहेत. मेहनत करा, धन मिळेल. संयम ठेवा, काम होईल. गोड बोला, ओळख होईल. आदर करा, नाव होईल. कधीही प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे असते. मोठ्या यशाची सुरुवात नेहमी छोट्या प्रयत्नांनीच होते. माणसानं कितीही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं तरीही जीवनात कधी ना कधी खऱ्याचं खरंच आणि खोट्याचं खोटंच समोर येतं.